पावसाळ्याचे दिवस सुरू. हॅलो. सर आवाज येतोय सर तुमचा, कंटिन्यू सर. तर पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि विविध रानभाज्या आपल्या बियांतून नवीन रोपटे तयार झालेले आहेत आणि आपल्यासाठी आपले विविध प्रकारचे औषधी गुणधर्म घेऊन आपल्या समोर आपल्याला विविध प्रकारचे रोगमुक्त करण्यासाठी आपल्या धर्तीवर हिरवा कंच असं वातावरण निर्माण करून आलेले आहेत. तर विविध प्रकारच्या आपण रानभाज्याची आपण ओळख करून घेऊ. काही रानभाज्या मी इथे आणलेल्या आहेत, काही तुम्हाला दाखवेन. ही दिसते रानभाजी बघा. याला आमच्या आदिवासी भागांमध्ये याला खापरखुटी असं म्हणतात. बरेच मला याचं नाव सायंटिफिक नेम बहुतेक पुनर्नवा असं म्हणतात चांगल्या भाषेमध्ये, आणि आमच्या आदिवासी भाषेमध्ये याला खापरखुटी असं म्हणतात. ही अगदी पालकासारखी भाजी असते आणि अगदी मोकळ्या जागेत रिकाम्या जागेत कुठेही उगवते. पालकच्या 5 पट याच्यामध्ये लोह असतात. लोह, विविध प्रकारचे खनिजे, विविध प्रकारचे जीवनसत्व. ही जी खापरकुटीची भाजी आहे, माझी आजी सांगायची, जेव्हा अन्नाचा खूप तुटवडा राहायचा तेव्हा ही खापरकुटीची भाजी आणि टाकड्याची भाजी हे 2 भाज्या फक्त उकळून खायची. म्हणजे अन्न काहीच नाही, वरण भात भाजी पोळी काहीच नाही, फक्त हे भाजी शिजवायची ते तिखट मिठामध्ये आणि ती भाजीच फक्त खायची. आणि याच्यावर त्यांनी 2-3 वर्ष असे काढले होते त्यांनी, कारण तेव्हा खूप दुष्काळ पडला होता असं म्हणतात आणि कुठल्याच प्रकारचं अन्न नव्हतं. बिलोच्या भाकरी खाण्याची जेव्हा वेळ आली होती आपल्याकडे, तेव्हा ही खापरकुटीची भाजी आणि टाकड्याची भाजी या 2 भाज्यांवर त्यांनी बरेच दिवस काढले होते. बघा सर्वांनी बघा, ही खापरकुटी किंवा पुनर्नवा भाजी म्हणतात याला. ही भाजी मार्केटमध्ये आपल्याला बरेच वेळ नागपूरला सुद्धा खेड्यातील बाया काही आणतात आपल्या शेतातून किंवा रानातून आणि विकायला ठेवतात. 10-20 रुपयाला त्याचं एक फळ मिळतं आणि 20 रुपयाच्या भाजीमध्ये आपलं पूर्ण भाजी होऊ शकतं. ही भाजी सर्वत्र उगवू शकतं. याची हे सुद्धा याच्या प्रत्येक ड्रॉप्सला अशी मुडी येतात आणि एक समजा आपण हे बर्ड्स एवढं हे केलं आणि हे जमिनीत पुरलं तर एक नवीन प्लांट्स आपल्याला तयार करता येतं. किंवा हे रानमाळामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात मिळतो आपल्याला, किती जेवढं पाहिजे तेवढं हे पसरतोय आणि खूप सारे एक समजा झाड असेल तर जवळपास 3x3 एवढं पोर्शन ती व्यापतंय. पूर्णपणे अशी पसरलेली भाजी असते. मी काही त्याचे बर्ड्स तोडून आणलेले बघा. तर ही आहे खापरकुटीची भाजी किंवा यालाच पुनर्नवा भाजी असं म्हणतात. सर्वात जास्त लोहाचं प्रमाण, सर्वात जास्त खनिजाचं प्रमाण, पालकच्या भाजीसारखी लागणारी याची डाळ भाजी पण करता येतं किंवा बारीक करून आपण चवळीची भाजी जशी करतो आपण, याची पाणी कोळी कोळी पाणी खुडून घ्या, पूर्ण त्याला वॉश करून घ्या, धुवून घ्या आणि चवळीची भाजी जशी आपण करतो त्याप्रमाणे भाजी केली तर भाजी आपल्याला चवळीच्या भाजीसारखी वाटते. याची डाळ भाजी पण सुद्धा करता येते. आणि याची लागवड आपल्याला करायची असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला माड रानामध्ये, जंगलामध्ये किंवा शेतामध्ये ही भाजी असते. शेतकरी लोक याची भाजी तोडतात, 2-4 भाज्या खातात आणि बाकी उपळून टाकतात, कारण तो कचरा म्हणून समजतात. कारण त्यांना कमर्शियल किंवा उपयोग असं करत नाही. फक्त काही लोक असतात की ते नेतात, बाजारामध्ये नेतात आणि विकतात आणि ज्यांना ओळख असते ते ही लोक भाजी घेतात आणि बाकीच्यांना वाटतं की हा काय कचरा विकायला आणलेला आहे. आजच माझ्या मित्रांनी जंगलातून हा जिवतीचा पार आणलेला आहे. जिवती ऐकलं असेल, हा जिवतीचा पार आहे. जिवती ही मूत्रवर्धक, शरीरातली नेत्रविकारावर व्हिटॅमिन ए कंटेंट खूप याच्यामध्ये जास्त असतं. त्याच्यानंतर पोटाचे विकार, मूत्रविकार याच्यावर चालणारी ही जिवतीची ही फुले आहेत. जिवती एक मोठं झाड असतं आणि जिवतीची फुले आपण याची भाजी आपण करून खात असतो. जसं कुळ्याची भाजी करतो आपण, हिची फुले खोडून घ्यायची आणि आपण चवळीची भाजी करतो त्याप्रमाणे आपण ही भाजी करता येतं. याचं सुद्धा प्रपोगेशन करायचं असेल, एक सुगंधी याला एक फ्लेवर असतं आणि खायला ही गोड असतात. ही ज्योतीची फुले आहेत आणि खायला गोड असतात. खूप सुंदर भाजी होते याची, गोडसर भाजी होतं ज्योतीच्या फुलांची.
मूत्रवर्धक आहे. त्याच्यानंतर तुमची किडनीची विकार आहे, आतड्यांची विकार आहे, त्यासाठी सगळ्यात चांगली भाजी असते. आणि ही भाजी रानामध्ये फक्त मिळतोय. जंगली भाजी आहे ही. ही बरेच जणांनी बघितली नसेल बघा. अशी ही त्याची फुलं आहेत. जशी रातराणीची फुलं असतात, त्यासारखी याची फुलं असतात. आजच माझ्या मित्राने एक जंगलातून आणून दिली ती भाजी आणि मी तुम्हाला स्पेशल दाखवायला ठेवली. हा एक वेल दिसतोय तुम्हाला. याची पाने पहा. याला गोफन वेल म्हणतात. आमच्या खेडगावामध्ये असं वेगळं नाव आहे, त्याला उंदीर कानी म्हणतात. कारण याची जी पानं असतात ती उंदराची कानासारखी असतात, म्हणून याला उंदीर कानी असं सुद्धा म्हणतात. पण शुद्ध भाषेमध्ये याला गोफन वेल म्हणतात, पण आमची जी आदिवासी लोक याला उंदीर कानी म्हणतात, कारण त्याची जी पानं असतात ती उंदराच्या कानासारखी असतात, म्हणून याला उंदीर कानी असं म्हणतात. ही सुद्धा एक पोषक भाजी आहे, पचनासाठी अगदी हलकी भाजी. याची पानं बारीक पानं याची पानं तोडायची आणि आपण चवळीची भाजीसारखी करतोय. चवळीची भाजी जशी करतो आपण, ते पानं तोडून घ्या आणि कांदे वगैरे टाकून याची भाजी करता येतं. तर ही भाजी सुद्धा पचनास हलकी. तुमचे जे पावसाळी जे विकार असतात, स्पेशली डिसेंट्री लागतो आपल्याला किंवा पोटाचे विकार होतात, अन्न पचन होत नाही, ते पचनास अगदी हलकी. अ, पचनास हलकी, मूत्रविकार, पोटांची विकार याच्यावर सगळ्यात चांगलं हे गोफन वेल किंवा याला उंदीर कानी असं म्हणतात आमच्या खेडेगावामध्ये. तर ही एक सुद्धा एक भाजी बघा, अशी पानं वगैरे बघून घ्या. तर ही सुद्धा खूप जमिनीवर पसरते. एक समजा झाड आपण लावलं तर हा सुद्धा जवळपास 5x5चा पोर्शन पूर्णपणे स्प्रेड होतो. जेवढे त्याला स्पेस मिळत जातो तेवढे ते ही पसरतंय आणि एक झाडापासून आपल्याला खूप मोठं प्रोपोगेशन आपल्याला करता येतं. तिसरी भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे. हा बघा आघाडा आहे. आघाडा आघाडामध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे खूप जास्त असतं. याची सुद्धा पाणी तोडून याची सुद्धा भाजी केल्या जातं. जशी आपण चवळीची भाजी करतोय, माठीची भाजी करतोय, त्याप्रमाणे ह्या आगाची भाजी करतात. कॅल्शियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे हाडं मजबूत करण्यासाठी याचा वापर केला जातो. याची दातून केली. हा आमचा डेंटिस्ट आहे. हा आमचा डेंटिस्ट आहे. अशी दातून केली तर दात पूर्णपणे मजबूत होतात. दातांची पूर्ण विकार बरं करणारं हा आघाडा आहे. दाताचे पूर्ण विकार, तुमच्या दातामध्ये कीड लागली असेल, दात खराब झाले असतील, तर रोज हे आघाड्याचे एवढे काढणा घेऊन असा चावला तुम्ही आणि ही दातून केली तर दात पूर्णपणे साफ होतात. दाताचे पूर्ण विकार याच्याने बरे होतात. तर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं, विटॅमिन विटॅमिन बी असतं, कॅल्शियम असतं, फॉस्फरस असतं, सल्फर असतं. तर याच्यामुळे आपले हाडं मजबूत करण्यासाठी, त्याच्यानंतर सांधेदुखी आहे, त्याच्यानंतर आपले जॉईंट पेन आहे, सांधेदुखी आहे, दाताचे विकार आहेत, यासाठी हा आघाडा खूप चांगला असतो. याची सुद्धा कोवडी पाणी तोडल्या जातात. कोवडी पाणी तोडल्या जातात आणि कोवड्या पाण्याची याची भाजी केल्या जातं. तर हा आघाडा एक सगळ्यात चांगला दंतविकार, डोळ्याचे विकार, त्याच्यानंतर एक हाडं मजबूत करण्यासाठी, संधिवात किंवा हाडांची जी विकार असतील, दातांची विकार, यासाठी हा एक चांगला एक पर्याय, एक रानभाजी आहे. स्पेशली ह्या भाजीची पाणी तुम्ही गौरीपूजन जेव्हा करताय तर स्त्रियांना माहीत असतं की केना आघाड्याची पानाच्या जुड्या करतात आणि गौरीला वाहतात. कारण सगळ्यात मोठं आयुर्वेद जाणणारं कोण देव असेल, दैवत असेल, तर ते आहे शंकरजी, जे हिमालयात गेले होते आणि हिमालयामध्ये ते वास्तव्यात असताना हिमालयात सगळे रानभाजी, सगळ्या ज्या भाज्या आहेत की जे वनस्पती आहे, वनस्पती सर्वात जास्त अभ्यास केले असते शंकरजींनी. म्हणून शंकर पूजन करताना किंवा गणेश पूजन करताना किंवा पार्वती पूजन करताना आपण 16 प्रकारच्या भाज्या, 16 प्रकारच्या रानभाजीची ती पानं आपण तोडतो, त्या जुड्या करतात आणि ती वाहतात. त्याचा उद्देश तो नाही आहे की त्या 16 प्रकारच्या रानभाज्या त्यांना वाहण्यापेक्षा तुम्ही शरीरात समजा त्या रानभाज्या खाल्ल्या तर तुम्हाला वर्षभर कुठलेच आजार होणार नाही, हा त्याचा मेन उद्देश आहे. पण आपण त्या रानभाज्याचा उपयोग आपण करत नाही, आपण फक्त वाहण्यासाठी करतोय. तर याची सुद्धा पाने गौरीच्या वेळेस
ही अशी 16 पाने एकत्र करतात, ही जुडी बांधतात आणि त्यापासून ते वाहतात. आमच्या घरी वाहते म्हणून माहीत. तर तर हे सर्वात मोठं चांगलं डेंटिस्ट तुमच्या घरचं. डेंटिस्ट तुमच्या हाडांना मजबूत करणारं, लहान मुलांच्या हाडांना मजबूत करणारं, सांधेदुखी आणि कुठलेही हाडांचे जे विकार आहेत हे बरं करणारं, याच्यात कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रमाण जास्त असल्यामुळे, कारण आपले जे बोन्स बनतात त्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रपोर्शन जास्त असतं. तर आणि बरेचसे यात खनिज असतात. त्याची पाने इझिली तुम्ही खाऊ शकताय. चवीने असं काही म्हणजे तुरटसर असतंय आणि याची सुद्धा आपण भाजी करू शकताय. तिसरा प्रकार दाखवतोय मी तुम्हाला. हे बघा, ही आंबुशी म्हणतात त्याला, आंबुशी. तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही, पण याला आमच्याकडे आंबुशी म्हणतात. आंबुशीची भाजी बनतात. अगदी मेथीच्या भाजीसारखी तुम्हाला दिसतंय. आंबुशीची भाजी माझी आवडीची भाजी असल्यामुळे मी स्पेशली माझ्या गार्डनमध्ये आंबुशीची भाजी बरीच लावलेली आहे. ही बघा आंबुशीची भाजी. याला नंतर पिवळी पिवळी फुलं लागतात, छोटी छोटी. टाकडा वेगळा, तरोटा वेगळा. ही आंबुशी पसरट आहे बघा, याची पाने. ही सुद्धा एक रानभाजी आहे. ही सुद्धा वनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिळतंय. आंबुशीची भाजी ही सुद्धा एकदम पचनास हलकी आहे. पावसाळ्यातील पोटाचे विकार बरी करणारी आंबुशीची भाजी. पावसाळ्यात एकदा तरी आपण आंबुशीची भाजी खायलाच पाहिजे. कारण पावसाळा सुरू झालं की आपल्याला सर्वात जास्त म्हणजे आपल्याला पोटाचे विकार होतात, डिसेंट्री होतं. त्याच्यानंतर आपल्याला पोटाची जळजळ किंवा अन्न अपचन होतं. तर असे जे आजार जे होतात त्यासाठी ही आंबोशीची भाजी वर्षातून 1-2दा तरी आपण नक्कीच घ्यायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी त्याची नावं वेगळे असतील. आता आम्ही याला आंबोशी म्हणतो, तुम्ही काय म्हणता याला तर मला माहित नाही. तर ही एक आंबोशीची भाजी आहे. नेक्स्ट रानभाजी मी तुम्हाला दाखवतो. याची सुद्धा लागवड आपल्याला करायची असेल ती याला सप्टेंबर ऑक्टोबर बारीक बारीक बीज येत आहे आणि ते बीज आपण कलेक्ट करून ठेवलं तर यापासून आपल्याला नवीन रोपे तयार करता येतात. हे फक्त 2-3 महिनेच असतं. आता जुलै चालू आहे. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये ही भाजी गायब होऊन जातं. आपोआप ऑटोमॅटिकली ही मरते. बस तिचं 4-5 महिन्याचं सीझन असतं. 4-5 महिन्यामध्ये त्याला बारीक बारीक फळे येतात, बारीक बारीक, आणि ती मग डिस्ट्रॉय होऊन जातं, नष्ट होतं. आणि मग पावसाळ्यात आपोआप ती उगवते. तिला काही पुन्हा हे करावं लागत नाही. नेक्स्ट भाजीकडे मी वळतोय. हे बघा, याला पोई म्हणतात. पोई किंवा मायाडू म्हणतात. पोई किंवा याला मायाडू असं म्हणतात. ही सुद्धा पालकाच प्रकारे, पालक जशी असते त्यासारखीच ही सुद्धा, याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात फॉस्फरस, मोठ्या प्रमाणात खनिजे असतात. पालकामध्ये जशी खनिजे असतात त्या प्रकारे ह्या मायाडूमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर खनिजे असतात. हे मायाडू 2 प्रकारचे मायाडू असतात. हा लाल मायाडू आहे, एक हिरवा मायाडू असतं. त्याला पोवा सुद्धा असं म्हणतात. पोवाची भाजी म्हणतात कुठे, तर कुठे मायाडू असं म्हणतात. तर याची सुद्धा भाजी खूप छान भाजी लागतोय. पालकाप्रमाणे याची पानं असतात, जाड पानं असतात आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खनिजे असतात. तर आपल्याला विविध प्रकारचे खनिजे, जे मिनरल्स आणि विटॅमिन्स, प्रोटीन्स ह्या मायाडूच्या भाजीमध्ये मिळतंय. याची सुद्धा पाने, त्याच्यानंतर याचे खोड सुद्धा त्याच्यामध्ये टाकतात. छोटे छोटे जे कोवडे कोवडे असे डिडे असतात, ते कोवडे डिडे आणि याची पाने याच्यापासून भाजी केलं जातं. आणि ही सुद्धा पावसाळ्यामध्ये ह्या भाजीचं सेवन करतात. विविध प्रकारचे आपल्याला खनिजे, त्याच्यानंतर विटॅमिन्स, मिनरल्स ह्या भाजीमध्ये मिळतंय. जे पालक जी आहे, आपण पालकची जी भाजी घेत आहे याच्या 10 पट याच्यामध्ये विविध प्रकारचे विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात. आणि ही भाजी जी आहे
ही कुठल्याही प्रकारची केमिकल्स, पेस्टिसाइड्स किंवा कुठलेही रासायनिक खतं न वापरता ॲटोमॅटिकली आपल्या ओपन जागेमध्ये ती तयार होतं. तर ही मायोडची भाजी आहे. दुसरी भाजी मी तुम्हाला दाखवतोय. बघा, याला भूमी आवळा असं म्हणतात. भूमी आवळ्याला असं का म्हणतात? याच्या पानाच्या मागे पहा, असे बारीक बारीक आवळे लागलेले दिसतील, बारीक बारीक गाठी दिसतात. याला भूमी आवळा असं म्हणतात. भूमी आवळा हा तापाचा शत्रू, तापनाशक, जे कुठल्याही प्रकारचे जुनाट ताप असतील आणि लिव्हरचे विकार, यकृताचे विकार, कुठल्याही प्रकारचे यकृताचे विकार आणि तापाचे विकार असेल, तर हा सगळ्यात चांगला म्हणजे भुई आवळा. भुई आवळ्याचं याची पानं आपण एकत्र करतो आणि त्याचा रस करून पितात किंवा याची भाजी सुद्धा खूप छान प्रकारे होतं. आणि ही भाजी खाल्यामुळे आपल्याला विविध प्रकारचे पावसाळी जे रोग आहेत किंवा लिव्हरचे प्रॉब्लेम्स आहेत, अन्नपचन होत नाही, आपली पाचन शक्ती वाढवलं जातं. लहान मुलांना अन्न अन्न खात नाही लहान मुलं, लहान मुलांची पाचन शक्ती शक्ती वाढवतोय, लिव्हर स्ट्रॉंग करतोय. त्याच्यानंतर कुठल्या प्रकारचे ताप असेल, सर्दी असेल किंवा व्हायरल कुठले इन्फेक्शन असेल, याला बरं करणारा हा एक कचरा, पण एक बहुगुणी एक रानभाजी आहे, तिचं नाव आहे भूमी आवळा. याची पानाच्या मागच्या बाजूला असे आवळे लागल्यासारखे की बारीक बारीक तुम्हाला हे बघायला मिळतील तुम्हाला. हा तुमच्याकडे असेल, तुम्ही कचरा म्हणून त्याला उपळून टाकत असाल, पण हा सगळ्यात मोठी गुणकारी औषध आहे. हे असेल तर तुम्ही याची पाने आपल्या थंड याच्यामध्ये किंवा सावलीमध्ये अशी वाढवून ठेवा. ही लिव्हर टॉनिक, चांगलं लिव्हर टॉनिक आहे. लहान मुलांची भूक वाढवणारं, कुठलेही ताप, सर्दी, खोकला बरं करणारं, जे जे आता जे व्हायरल जे इन्फेक्शन आहे, ह्या व्हायरल इन्फेक्शनला बरं करणारं, या भूमी आवळा आणि आपलं गुडवेल हे एकत्र, भूमी आवळा, गुडवेल आणि भुईनीम, तीन समजा एकत्र आपण त्याचा रस, 1 कप रस पिला 3 दिवस, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन होणार नाही. आणि कुठल्याही ह्या बेसिक आजार आहे, सर्दी, ताप, खोकला, डिसेंट्री, हे ते जे बेसिक आजार आहे, हे सगळे बेसिक आजार, जे जे लिव्हरचे आजार आहेत, रक्तांचे आजार आहेत, किंवा पोटांचे आजार आहे, हे सगळे बरे करणारा हा भूमी आवळा आहे. हा भूमी आवळा सुद्धा हा 4-5 महिने राहतो. 4-5 महिन्यानंतर ऑटोमॅटिकली हा नष्ट होतो आणि पुन्हा पावसाळा आलं की पुन्हा भूमी आवळाला पुन्हा नवीन रोपटे तयार होतात आणि तो एक 4-5 महिने सीझनमध्ये हा आपल्याला मिळतो. स्पेशली आपल्याला जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्या 2-3 महिन्यामध्ये भेटतोय. मग ऑक्टोबरमध्ये हे मोठं होतंय. आता आपल्याला कोडी कोडी याची पाने आपल्याला बघायला मिळतात. मी कालही बोललो होतोय, गुडवेल, अमृतवेल, जी सर्व रोगांवर गुणकारी अशी, ही अमृतवेलची सुद्धा भाजी चांगल्या प्रकारे होते. याची पाने तोडा, पाने चिरून घ्या छान, आणि चिरून घेतल्यानंतर याची भाजी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला घरी करता येतोय. पहा, माझ्याकडे वाढलेलं हे वेल आहे. माझ्या गार्डनमधलं हे गार्डन आहे, मी बॅक साईडला आहे गार्डनच्या, आणि ह्या गार्डनमध्ये हे गुडवेल आहे. हे गुडवेलची पाने, कोडी कोडी पाने तोडा, आणि कोडी पाने तोडून ही पाने आपण चिरून याची सुद्धा भाजी केली जातो. खूप छान भाजी होतं, खाण्यासाठी खूप रुचकर असतं. आणि सगळे याच्यामध्ये सुद्धा गुडवेल कुठल्या रोगावर चालत नाही हे हे म्हणणंच बरोबर नाही, कारण हा सर्व रोगनाशक अमृतवेल आहे. तर याची भाजी आपण 15-20 दिवसातून एकदा तरी नक्कीच खायला पाहिजे. माझ्याकडे 15-20 दिवसातून ती गुडवेलची पाने तोडतो आणि त्याची भाजी स्पेशली करतोय. खूप छान भाजी असतो. तुमचं लिव्हर टॉनिक आहे, स्त्रियांचे विविध प्रकारचे हार्मोनल प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यानंतर बॅक्टेरियल इन्फेक्शन्स, रक्ताचे रक्ताचं पीएच, याचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे रक्ताचं जे पीएच असतं आणि गुडवेलचं पीएच हे इक्वल असतं. कुठलाही आजार झाला आपल्याला तर आपण डॉक्टर्स काय करतात, तुमचं रक्ताचं मेजरमेंट करतात, रक्तामध्ये कुठले घटक काय आहेत, कुठले घटक जास्त आलेले आहेत. तर रक्तातील संपूर्ण घटकाला नॉर्मल करणारं, नियंत्रण करणारं म्हणजे हे गुडवेल. जे रक्ताचे संपूर्ण जे काही घटक आहेत त्याला नॉर्मलाइज करणारा म्हणजे गुडवेल. जे गुडवेल तुम्ही रोज खात असाल किंवा 8 दिवसातून शक्य नसेल तर 8-10 दिवसातून याची पानं समजा आपल्याला याची भाजी खाता येईल, तर ही खाल्ली आपण, तर आपल्याला रक्ताचे संपूर्ण आजार, लिव्हरचे संपूर्ण आजार, हार्मोनल प्रॉब्लेम्स हे सगळे याच्याने बरे करता येतात. तर नक्कीच गुडवेल भेटत असेल तर गुडवेलच्या पानाची भाजी नक्कीच खा.
दुसरा मी तुम्हाला एक रानभाजी दाखवतोय. हे सुद्धा गौरीला खूप आवडणारं वनस्पती आहे. जेव्हा स्त्रिया गौरी पूजन करतात, तेव्हा याची सुद्धा पानांची जुडी करतात. याला केना असं म्हणतात. जसा आघाडा असतो, आघाडा आणि केना हे 2 घटक आवश्यक असतात त्या गौरी पूजनाला. हा केना हा सुद्धा मोकळ्या जागेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतो. हा सुद्धा एक कचऱ्यासारखा म्हणून त्याचा वापर केला जातो. मी इथे केना स्पेशली इथे केना लावलेला आहे. बघा केना. हा केना थोडा चिकट असतो. याच्यामध्ये आपले हार्मोन्स जे असतात, विविध प्रकारच्या ग्लँड्स मधून स्त्रवणारे जे काही हार्मोन्स असतात, ते हार्मोन्स बॅलन्स करण्याचं काम हा केना करतो. स्पेशली हे गौरीलाच का व्हायला जातं, याचे एक माझे वडील म्हणायचे, गौरीलाच का व्हायला जातं, कारण हे स्त्रियांचे सगळे प्रॉब्लेम्स दूर करणारं हा केना आहे. म्हणजे बायांचे जे मासिक पाळीचे प्रॉब्लेम्स असतात, तर हे सगळे प्रॉब्लेम्स करणारा म्हणून हे गौरीला खूप आवडायचं. म्हणून गौरीला केना आणि आघाडा, कारण बायांचं सतत काम करून हाडं ठिसूळ व्हायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं हार्मोनल प्रॉब्लेम्स राहायचे. तसेच स्त्रियांचे प्रॉब्लेम्स बरं करणारा म्हणजे हा केना. या केण्याची सुद्धा कोवळी कोवळी पाने तोडून आपण त्याची भाजी करू शकतो. थोडी भाजी चिकट होतंय, पण खायला एकदम हलकी असते. यासाठी विविध प्रकारचे हार्मोन्स, विविध प्रकारचे जीवनसत्व त्याच्या ह्या केण्यामध्ये मिळतात. तर बघा, तुम्हाला लक्षात आलं असेल, प्लॅन्ट्स दाखवतोय मी केना. दिसतोय केना. स्त्रियांचा हा एक जवळचा मित्र आहे. केना हा स्त्रियांचे जेवढे काही हार्मोन आहे, इस्ट्रोजन नावाचं हार्मोन्स असतं. पुन्हा जे पिट्युटरी ग्लँड्स, थायरॉइड ग्लँड्स यामध्ये जे सिक्रेट होणारे जे हार्मोन्स आहे, त्याला बॅलन्स करण्याचं काम हा केना करतोय. खूप छान वनस्पती आहे. स्त्रियांनी नाही पुरुषांनी खाल्ली, पण स्त्रियांनी नक्कीच भाजी खायला पाहिजे. स्त्रियांची एक खास मैत्रीण आहे, स्त्रियांची एक देवता आहे ही. पार्वतीला सर्वात आवडणारी ही वनस्पती आहे केना. नेक्स्ट भाजी ही तर सगळ्यांनी बघितली असेल. याला अडू म्हणतात, कोणी धोपा असं म्हणतात, कोणी अळूची भाजी म्हणतात. पुन्हा तुमच्याकडे काय नाव आहेत मला माहित नाही, पण आमच्याकडे धोपा असं म्हणतात. धोप्याचे 2 प्रकार असतात. एक सफेद धोपा असतंय, हिरवा धोपा आणि एक काळा धोपा, असे 2 प्रकारचे धोपे असतात. फक्त हा धोप्यामध्ये कॅल्शियम ऑक्झॅलेटचं प्रमाण जास्त असतं. कॅल्शियम ऑक्झॅलेटचं प्रमाण जास्त असल्यामुळे हा धोपा थोडासा खायला थोडंसं गळ्यामध्ये आपल्याला खसखसपणा असं वाटतोय. त्याच्यामुळे ही भाजी बरेच जण खायचं टाळतात. ज्यांना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम्स आहे, त्यांनी शक्यतोवर हे अळूची भाजी किंवा धोप्याची भाजी खाणं अव्हॉइड करायला पाहिजे. कारण इथे कॅल्शियम ऑक्झॅलेटचं प्रपोर्शन जास्त असल्यामुळे किडनी स्टोन फॉर्मेशनचं होऊ शकतं. पण ऑक्झॅलेट जरी असले, तर त्याच्यामध्ये कॅल्शियम्स, त्यानंतर विटॅमिन्स, विविध प्रकारचे विटॅमिन्स, व्हिटॅमिन्स के, त्याच्यानंतर काही मिनरल्स ह्या धोप्यामध्ये असतात. याचे कंदसुद्धा माझ्याकडे आहेत. मी इथे काही धोप्याची पानं लावलेली आहेत बघा. ही धोप्याची पानं लावलेली आहेत मी. तर त्याचे कंदसुद्धा घरी आहेत. पुन्हा मी प्रोपगेट करणार आहे. इथे काही स्पेस तयार केलेला आहे मी, आणि हा माझ्या क्वार्टरच्या मागचा स्पेस आहे. आणि इथे विविध प्रकारचे मला पुन्हा रानभाज्या इथे लावायच्या आहेत. मी आता हा स्पेस तयार केला आहे आणि हा 8-15 दिवसामध्ये हा स्पेस मी कंप्लीट करेन. तर हे सुद्धा एक चांगली भाजी आहे. याची डाळ भाजी करतात किंवा याला मला वाटते बेसन वगैरे लावून याच्या वड्या तयार करतात आणि त्या वड्यांची भाजी सुद्धा करतात. याला त्या पानाला थोडंसं तेल लावतात, त्यानंतर बेसन वगैरे भिजवून, तिखट मीठ भिजवून त्या पानावर लावतात, याची वडी तयार करतात आणि त्या वडीची एक भाजी तयार करतात. खूप छान भाजी लागतोय. जशी तुम्ही काय म्हणतात, आपली वडीची भाजी करताय, आपल्या बेसनाची जी वडी तयार करताय तुम्ही आणि त्याची भाजी करताय, त्यासारखी याची सुद्धा भाजी होते. याची छान वडी तयार करता येतो किंवा याला बारीक चिरून याची वडे सुद्धा तयार करतात. जे आपलं वड्याचं आपण जे भिजवतो आपण डाळी, त्याच्यामध्ये याची बारीक बारीक पीस करून, तुकडे करून टाकतात आणि त्याचे वडे सुद्धा करतात. खूप छान क्रंची वडे लागतात आणि हे सुद्धा आपण खायला पाहिजे. त्यानंतर आता माझे काटवालाचं झाड खूप छोटं आहे, त्याच्यामुळे याला काटवल अजून लागायची आहेत. तर काटवल लागल्यावर तुम्हाला काटवल दाखवेनच. काटवल ही सर्वात औषधीयुक्त आणि खूप महत्त्वाची रानभाजी आहे. कारण काटवल ही खूप जंगलात स्पेशली
डोंगराळ भागामध्ये त्याची वेल आता उगवतात, त्याला कंद असतात आणि ती कंद तुम्ही लावली की त्यापासून नवीन प्लांट तयार होतं. मी स्पेशली त्या बियांपासून सुद्धा त्याचे रोपटे तयार केले होते मागच्या वर्षी, कारण मी माझ्या शेतामध्ये काठवालाची खूप सारी झाडं लावलेली आहेत. काल मी जसं बोललो होतो की विधारा एंटी कॅन्सरस प्लांट आहे, पॅशन ट्री एंटी कॅन्सरस प्लांट आहे. तर हा करटोली किंवा काटवल हा सुद्धा एंटी कॅन्सरस प्लांट आहे. बघितलं असेल त्याचा शेप, तुम्ही काठवल सगळ्यांनी बघितलं असेल, तो करोनाचा विषाणू जसा असतो ना त्यासारखा आकार त्याचा असतोय. म्हणजे म्हणजे असं नाही म्हणायचं आहे मी की त्याला त्याच्याने करोना बरं होत आहे. पण हा जो काटवल आहे, हा काटवल सुद्धा एक अँटीव्हायरस, चांगल्या प्रकारे अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल आहे. तो जरी कडू असला तर पण त्याचे जे गुणधर्म आहेत, त्या शर्करा आपले जे डायबिटीज आहे, डायबिटीजचे पेशंट्स आहेत, त्यांचं शुगर लेवल मेंटेन करण्याचं काम ही काटवल करतं. त्याच्यानंतर तुमचे पोटांचे विकार, स्पे लिव्हर प्रॉब्लेम्स, त्यानंतर मूत्रविकार, किडनी विकार हे सगळे बरं करणारा हा काटवल, हा बहुगुणी काटवल आहे. तर काटवलाची सुद्धा भाजी तुम्ही खायला पाहिजे. आता काटवल लागले नाही, मला छोटं वेल आहे, ते मोठं वेल व्हायचं आहे, कारण ते कंद उशिरा निघाले आणि त्याच्यामुळे तुम्हाला काटवल मी दाखवू शकत नाही. तर जेव्हा काटवल लागतील तेव्हा मी नक्की शेअर करेन मी ग्रुपवर. तर एक चांगली काटवलची भाजी तुम्हाला खायला मिळतं. त्याच्यानंतर नेक्स्ट रानभाजी आहे, हे रानमाठ. बघा दिसतंय, ही रानमाठ आहे. हिला रानमाठ म्हणतात. जशी आपली चवळीची भाजी असते तशी ही माठ असते. आणि जी आपण चवळीची भाजी बाजारात किंवा शेतात जी पिकवल्या जातं त्यात विविध प्रकारचे केमिकल्स, विविध प्रकारचे खतं, कीटकनाशकं फवारून त्याची वाढ केल्या जातं. पण ही जी रानमाठ आहे आपोआप ती पावसाळ्यात उगवतं. पावसाळा आलं की मृगाचं पाणी पडलं की सगळे ही वनस्पती आपोआप उगवायला लागतंय आणि 15-20 दिवसामध्ये, 1 महिन्यामध्ये सगळीकडे हे ग्रो होतं. त्याच्यामध्ये सुद्धा विविध प्रकारचे विटॅमिन्स, मिनरल्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात. ही सुद्धा पचनास हलकी चवळीची भाजी, कुणाला कुठली भाजी पचत नसेल, पण चवळीची भाजी पचनामध्ये एकदम हलकी, पोटाचे विकार बरं करणारी, मूत्रविकार बरं करणारी ही चवळीची भाजी नसून ही माठ आहे. चवळीची भाजी तुम्हाला मार्केटमध्ये मिळते, पण ही रानमाठ आहे. तर ही रानमाठ तुम्हाला मोकळ्या जागेमध्ये किंवा असे ओसाड भागामध्ये ही रानमाठ उगवल्या जाते. तर मी बरेचसे स्पेसेस, माझी आता कसं स्पेस कमी आहे, मी बघितलं असेल माझी पूर्ण गार्डन फुलफिल झालेली आहे, पूर्ण भरलेली आहे, एकही स्पेस नाही आहे. त्यामुळे मी बऱ्याचशा भाज्या, एक आउटडोर स्पेस आहे त्या आउटडोर स्पेसमध्ये लावण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि तुम्हाला पुन्हा, मी आता गावाकडे जाणार आहे, गावाकडे मी 2 एकरमध्ये संपूर्ण जंगली प्लांट्स मी एकत्र कंबाईन करतो आहे. जंगली प्लांट्स जे रेअर स्पीसीज आहेत, विरळ दुर्मिळ वनस्पती आहेत, त्या दुर्मिळ वनस्पतीचं मी एक माझ्या गावाकडे माझं शेत आहे आणि त्या शेतामध्ये त्या सर्व दुर्मिळ वनस्पतीची लागवड मी चालू केलेली आहे. आता करोना काळामुळे 5-6 महिने मी गावाकडे जाऊ शकलो नाही. सगळं लॉकडाऊन होतं. आता गेल्यानंतर तिथे बघायचं आहे मला. आणि स्पेशली ह्या ग्रुपला जॉईन व्हायचं मेन उद्देश तेच होतं की विविध प्रकारचे पुन्हा काही प्लांट्स मला मिळतील आणि ते मला माझ्या शेतामध्ये, त्यातलं माझं एक मेन माझा उद्देश आहे माझ्या आयुष्यामधलं, की माझ्या शेतामध्ये आपल्या महाराष्ट्राचे संपूर्ण प्लांट माझ्या शेतात असायला पाहिजे. प्रत्येक प्लांट्स कुठे हा प्लांट कुठे मिळेल, तर तरासराच्या शेतामध्ये मिळेल असं प्रत्येक जण बनायला पाहिजे. तर हा माझा मेन मोटो आहे. तर त्यामुळे मी हा कलेक्शन चालू आहे. तुम्ही सुद्धा मला मदत करा. काही प्लांट्स असतील तर मला सुद्धा द्या. मी तुम्हाला माझ्याकडचे प्लांट प्रोव्हाइड करेन. तर जी मोठी प्लांट्स आहेत मी इथे लावू शकत नाही, तर मोठी प्लांट मी शेतामध्ये सगळी ग्रो करत आहे. आणि जेवढे काही रेअर स्पेसीस आहे, जे जंगलात आहेत, जे प्लांट्स आपल्याला भेटू शकत नाही, ते सगळे प्लांट्स मी 2 एकरच्या शेतामध्ये हा कलेक्टिव्ह प्लॅन चालू केलेला आहे. आणि 1-2 वर्षामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकारचे प्लांट्स, प्रत्येक प्रकारच्या जाती वनस्पतीच्या माझ्या शेतामध्ये तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील. तो युनिकनेस चालू आहे माझं प्लॅन, अजून पूर्ण सक्सेस व्हायचा आहे. तो नक्कीच करू. ही एक तुम्हाला एक रानभाजी दाखवतोय. याला कपाळफोडी असं म्हणतात. कपाळफोडी यासाठी म्हणतात की याला जी फळं लागतात ते एक बलून सारखे लागतात. तुम्ही बघितलं असेल, एक बलून असतं, त्याच्या आतमध्ये एक सीड्स असते, बी असते. आणि आम्ही लहानपणी काय करायची, ती बी सीड्स घ्यायची आणि अशी कपाळावर मारायची, म्हणजे अ, एक फुग्यासारखा एक आवाज यायचा. त्यामुळे हिला कपाळफोडी असे म्हणायची. ही सुद्धा एक भाजी खूप छान असते. त्याची सुद्धा पाने आपण तोडून याची भाजी करू शकतोय. ही सुद्धा भाजी खूप
विटॅमिन्स आणि मिनरल्स युक्त असतं. त्याची जे फळामध्ये जो गर असतो आंबटचा कडसर एक गर असतोय आणि तो सुद्धा आपण भाजीमध्ये खातो किंवा असं सुद्धा आपण खातो. पण याची स्पेशली याची भाजी मी तुला कपाडफोडीचं असं याला फूल लागतंय, असं फळ नाही आहे. मी तुम्हाला फळ पण दाखवलं असतं. तुम्ही त्याकडे तुमच्या भाषेमध्ये किंवा तुमच्या भागामध्ये याला काय म्हणताय मला माहित नाही. पण ही कपाळफोडी आहे. याला बलून सारखं एक फळ लागतं, फुग्यासारखं फळ लागतं आणि तो असं कपाळावर मारलं की आवाज येतो म्हणून याला कपाळफोडी असं म्हणतात. आणि याची भाजी सुद्धा खूप चांगली चविष्ट असतं. विविध प्रकारचे विटॅमिन्स आणि मिनरल्स युक्त ही भाजी आपल्याला माळरानामध्ये किंवा जंगलामध्ये किंवा मोकळ्या जागेमध्ये आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये मिळतं. फक्त बरोबर ओळखा. ही कपाळफोडीची भाजी आहे. खूप चवीला छान असतं. थोडी चिकटपणा त्याच्यामध्ये असतं. जसं केना असतं ना, केन्याच्या भाजीमध्ये जसं चिकटपणा असतं, तसंच याच्यामध्ये सुद्धा थोडा चिकटपणा असतं. पण ही सुद्धा खाण्यासाठी खूप चांगली भाजी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट भाजी तुम्हाला दाखवतोय, जे सगळेजण परिचित आहेत. ती भाजी तुम्हाला दाखवायला मी एका विशिष्ट भागामध्ये घेऊन चाललोय. माझ्या क्वार्टरचा समोरचाच पोर्शन आहे हा. क्वार्टरचा संपूर्ण जो भाग आहे सगळं वनस्पतीने व्यापलेलं आहे. स्पेशली आमची बिल्डिंग्स एक युनिक बिल्डिंग आहे आमच्या कॉलनीमध्ये. सगळेजण कुठलेही झाड कुठे असेल तर तरासरांच्या गार्डनमध्ये मिळतोय म्हणून येतात, बघतात. खूप आनंद वाटतोय. सर सर आवाज येत नाही, बहुतेक नेटवर्कचा इश्यू सर. आवाज येत नाही? येतंय सर, हॅलो, येतंय सर. परफेक्ट परफेक्ट. मी तुम्हाला दुसरी रानभाजी दाखवतोय, ज्याला टाकडा किंवा तरोटा असं म्हणतात. हे बघा, हा सगळा टाकडा किंवा तरोटा असं म्हणतात. तुमच्याकडे कोणी टाकडा म्हणत असाल. ही भाजी आता मी घेऊनच जातोय. आज टाकड्याचीच भाजी करायला लावतोय मॅडमला. हा टाकडा आहे. टाकडा किंवा तरोटा हा विटॅमिन ए युक्त असतं. विटॅमिन ए हा मोठ्या प्रमाणात असतं आणि सायन्सची विद्यार्थ्यांना माहीत आहे की विटॅमिन ए हे डोळ्यांच्या संपूर्ण आजारासाठी चांगलं असतं. नेत्रविकारावर हा सगळ्यात चांगला. दुसरी गोष्ट म्हणजे त्वचेचे जेवढे काही विकार आहेत, त्वचेचे विकार बरं करणारा हा काही सल्फर कंटेंट असतं आणि कुठलेही त्वचेचे आजार जे बरे करण्यासाठी त्यामध्ये सल्फरचं प्रमाण असतं. त्याच्यामध्ये थोडा उग्रवास असतो, तो उग्रवास सल्फरचा असतो. तर त्यामुळे त्वचेचे विकार, सोरायसिस सारखे आजार हे सुद्धा याच्यामध्ये बरे होतात. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. माझी आजी हा तरोट्याची भाजी खाऊन जगायची. माझी आजी म्हणे की जेव्हा आम्हाला अन्न भेटायचं नाही किंवा तरोट्याची भाजी तोडायची आम्ही खूप सारी, तिला शिजवायला थोडंसं मीठ टाकायची आणि ती भाजी खाऊनच जगायची. तर विचार करा, ह्या भाजीवर जगू शकतो आपण, ज्या भाजीमध्ये किती विटॅमिन्स आणि मिनरल्स असतील. विटॅमिन ए, बेटा कॅरोटाईन्स, प्रोटीन्स, विविध प्रकारचे मिनरल्स, फॉस्फरस, कॅल्शियम्स, पोटॅशियम्स हे सर्व आपल्या ह्या टाकडा किंवा तरोट्यामध्ये असतात. तर ह्या भाजीमुळे विविध प्रकारचे त्वचा विकार, डोळ्यांचे विकार, तुमच्या लिव्हरचे विकार, हे सर्व विकार याच्याने बरे होतात. हे सुद्धा आपण कोवडी कोवडी पानं तोडतो आपण. अशी कोवडी कोवडी तीन अशी कोळी दांड्या तोडायच्या. अशा कोळ्या दांड्या तोडायच्या आणि त्यापासून आपण छानपैकी आपण कोळी कोळी त्याचे डिळे तोडले की याची आपण चांगल्या प्रकारे भाजी करू शकतोय. तर ही एक सुद्धा चांगली रानभाजी तुम्हाला तुमच्याकडे मिळत असेल. थोडी चवीला थोडीशी उग्र असतंय, कडवटपणा त्याच्यामध्ये असते थोडंसं, पण खायला काही प्रॉब्लेम्स नाही. खायला अगदी हे असते. मी तर अशी कच्चीच खातोय, कारण हा माझा छंद आहे सगळं भाज्या खाणे. तर इथे विविध प्रकारचे तुम्हाला टाकडा दाखवलंय. थोडा चिकटपणा असतोय, पण विविध प्रकारे तुम्हाला यात प्रथिने, विटॅमिन्स, मिनरल्स यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात. हा एक प्लांट्स पहा, याला सावरकंद असं म्हणतात. सावरकंदचा प्लांट्स आहे हा.
याची जी कंद असतात ही लांब कंद असतात, रताळासारखी लांब कंद असतात आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स असते. याची कंद खाल्ली तर आपल्याला कुठल्याही प्रकारची जी काही प्रोटीन्सची घेण्याची गरज नाही. एवढं प्रोटीन्स त्या कंदामध्ये असतात. स्पेशली जी वीक मुलं असतात, अशक्त मुलं असतात, ज्यांना प्रोटीनची कमतरता असते, तर याचे कंद भाजून किंवा उकडून याची कंद देतात किंवा कच्ची सुद्धा खातात. तर आणि याच्या पानाची भाजी सुद्धा खातात. हा सावरकंद आहे आणि या सावरकंदची भाजी खूप छान लागते. हे 3-3 पानाचं असं 3 पानाचं असं सावरकंद असते आणि याच्या पानाची भाजी सुद्धा खूप छान खायला चविष्ट असते आणि हे आपण खाऊ शकतोय. सर तुम्ही म्यूट झाले सर. सर म्यूट झाले सर. अनम्यूट करा सर. नाही सर, नाही सर, नाही सर. आवाज नाही येत नाही सर. एक मिनिट द्या सर फक्त. सर अनम्यूट करू शकता सर तुम्हाला. हा, आता येतो आवाज? येस सर, परफेक्ट. अच्छा, ओके. हा, चला एक नवीन तुम्हाला पुन्हा एक रानभाजी दाखवतोय. याला कडूकंद असं म्हणतात. नावाप्रमाणे खूप कडू असतोय. कडू म्हटलं तर खायला एकदम कडू. बरेच जण हे याची भाजी खायला टाळतात. जरी कडू असला तरी पण याची भाजी एकदा नक्कीच खायला पाहिजे. त्याच्या खाली कंद लागतात आणि ते खूप कडू असतात. त्याची कंद आम्ही उकडून खातो किंवा भाजून खातो. त्याला उकडलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर त्याचा कडवटपणा कमी होतं. पण ही कडूकंद आपल्या पूर्ण पोटाचे आजार बरे करण्यासाठी खूप चांगलं असतंय. म्हणजे पावसाळा सुरू झालं की 8-15 दिवसामध्ये हे वेल निघतंय आणि या वेलातून खाली एक कंद निघतं खोदलं तर. आणि ह्या कंद काढायचे, त्याला वॉश करायचं आणि त्याला उकडून किंवा भाजून ही कंद खायची. किंवा काही लोकं अशी पण खातात, पण ते खूप कडू असल्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही मोहफूल टाकतोय, त्याचा कडवटपणा कमी व्हायला. मोहफूल, मीठ वगैरे टाकून किंवा जांबाची पानं वगैरे टाकून ह्या कंद खातोय आणि ते उकडल्यानंतर आपण त्याची भाजी पण सुद्धा करू शकतोय. जशी तुम्ही आलूची भाजी करता, बटाट्याची भाजी करता, त्या प्रकारे ह्या कडूकंदाची सुद्धा भाजी खूप छान वाटते. थोडं कडू कडू तर वाटतंय, कारण आहेच तो नावच त्याचा कडूकंद आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कडू वाटणार. पण जरी तो कडू असला, पण आरोग्यासाठी गोड आहे. म्हणून याला कडू म्हणून याला दूर सारू नका. आरोग्याचा हा चांगला संवर्धक आहे, आरोग्याला चांगला जपणारा आहे. तर हा याची कंदांची भाजी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे लागते आणि ती खाऊ शकताय. सर माझा एक क्वेश्चन आहे सर. सर सुरण 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 असेल आणि अंबाडी असेल तर सुरण दाखवतो तुम्हाला, सुरण दाखवतोय. yes. सुरण दाखवतोय. आंबाडीचं झाड बघतोय मी. आंबाडी मला दिसून नाही राहिली. आंबाडी टाकली आहे मी, पण आंबाडी उगवायची आहे. बरोबर आंबाडी उगवलेली नाही. सुरण तुम्हाला दाखवतोय. सुरणचा मी फोटो सुद्धा शेअर केलेला आहे. कारण मी गार्डनच्या थोडा बाहेर आलेलो आहे. हे एक तुम्हाला ही बावची आहे, बावची. याचं नाव आहे बावची. बावचीच्या पानाची भाजी सुद्धा खूप छान लागते. बावची सुद्धा ही चिकट असते थोडीशी खायला. भाजी थोडी चिकट चिकट होते, पण ही सुद्धा एक विविध प्रकारचे मिनरल्स, विटॅमिन्स आपल्या ह्या बावचीमध्ये मिळतात. आणि ही बावचीची भाजी आपल्याला बरेच सगळ्या ओपन स्पेसेसमध्ये, मोकळ्या रानामध्ये, मोकाट जमिनीमध्ये, शेतामध्ये, जंगलामध्ये ही बावची आपल्याला मिळतोय. आणि याची भाजी सुद्धा आपल्याला खायला खूप चांगली असते, चविष्ट असतं. सरांनी सुरून म्हटलं होतं, चला सुरून दाखवायचं आहे सरांना. हा, सुरूंचे कंद होते माझ्याकडे. काही मित्रांनी
रिक्वेस्ट केली की सुरणकंद सर द्या, तर त्यांना सुरणकंद दिलं. एक आता पुन्हा सुरणकंद लावलेला आहे. बघा, हा कंद आहे, सुरणचा कंद आहे. हा सुरणकंद आहे. आता इथून पुन्हा रोपटे निघायचे आहे. याला टाकलेलं आहे कारण माझ्या मित्राला पाहिजे सुरूंचा कंद, त्याचं झाड. तर ह्या एक पॉटमध्ये सुरूंचा कंद टाकलेला आहे. याला जर्मी कंद सुद्धा म्हणतात. हा सुद्धा, याच्यामध्ये सुद्धा ऑक्झॅलेटचं प्रमाण खूप जास्त असते, कॅल्शियम ऑक्झॅलेट जास्त असते. त्यामुळे याची भाजी खाताना गळ्यात थोडंसं तुम्हाला खसखसपणा जाणवतोय. जसं अळूची भाजी खाताना तुम्हाला खसखसपणा जाणवतो, तसं हे सुरणची भाजी सुद्धा खाताना खसखसपणा जाणवतो. याची स्पेशली भाजी करताना याचे कंद उकडतात, त्याच्यामध्ये जांबाची पाने, त्याच्यानंतर चिंचेची पाने, थोडंसं बीट, हे सर्व टाकून उकडतात. त्यामुळे त्याचं जो खवखवपणा आहे गळ्यातला तो कमी होतो आणि त्याची भाजी करतात. त्याच्यामध्ये विविध प्रकारचे विटॅमिन्स, मिनरल्स, त्याचे डिटेल्स मी बोलू शकेन, पण खूप वेळ लागेल. प्रत्येकामध्ये काय आहे, त्याचे काय उपयोग आहेत, हे मी पर्सनल पुन्हा बोलू शकेन. पण हा एक सुद्धा एक चांगलं सुरून, हा एक चांगलं रानभाजी आहे आणि शरीरासाठी खूप उपयुक्त अशी रानभाजी आहे. तर ही कंद ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपल्याला मिळतात. झाड मोठं होतं ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत आणि ते वाढून जातं, आणि वाढून गेल्यानंतर ती खोदल्यानंतर अशी कंद निघतात आणि ती कंद आपण साठवून ठेवू शकतोय आणि ती मग केव्हाही वर्षभर आपण त्याची भाजी आपल्याला खायला मिळू शकते. थँक्यू सर. सर, एक विनंती राहील, आपण आता सेशनच्या उत्तरात जात आहोत, तर आपण काही पार्टिसिपेंटच्या क्वेश्चन सोबतच भाज्यांची माहिती घेऊयात का सर? बिलकुल. आता कसं माझ्या सांगू शकतोय मी, पण आता कसं वेळ कमी आहे आपल्याकडे. हा 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 पार्टिसिपेंटने कुठले प्रश्न विचारायचे असेल तर नक्कीच विचारू शकताय. हा, बोला मॅडम. तुम्ही आज जे झाड आता दाखवलं ते कुठे मिळू शकतं? तुला कुठलं प्लॅन पाहिजे आहे ग? आता दाखवलं ते. हा, पार्टिसिपेंट कुठून बोलतात आहेत ते सांगा. कुठून बोलताय तुम्ही? कोल्हापुरी. जिल्हा सांगा. कोल्हापुरी. पुणे. जिल्हा? पुणे जिल्हा पुणे. अन्वी आहे का? आवाज कमी येतोय. पुणे पुणे जिल्हा आहे. पुणे जिल्हा सर. हॅलो. पुणे जिल्हा आहे सर. पुणे जिल्हा. अच्छा, पुणे जिल्हा. अच्छा अच्छा. येस. तुम्हाला तिथे जवळपास कुठे आयुर्वेदिक नर्सरी वगैरे असतील तर आयुर्वेदिक नर्सरीमध्ये असे प्लांट्स मिळतात, कारण ते कलेक्शन करतात. माझ्यासारखे शौकी असतात ते आयुर्वेदिक प्लांट्स कलेक्ट करणारे. आयुर्वेदिक नर्सरी तुमच्या आसपास भेटा, तुम्हाला विविध प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती मिळतील. ज्या आयुर्वेदिक वनस्पती मिळणार नाही, ज्या माझ्याकडे आहेत, त्या मी शक्यतोवर तुम्हाला प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करेन. प्रॉब्लेम एवढंच आहे की ट्रान्सपोर्टिंग, नेणं आणणं हे खूप इम्पॉसिबल होतंय. कोणी समजा नागपूरला आलं किंवा मला काही पाठवता येतील बाय कुरियर्स वगैरे, आणि तुम्ही स्पेशली इंटरेस्ट असाल की नाही मला सुद्धा अशी आयुर्वेदिक वनस्पतीची बाग लावायची आहे, तर मी नक्कीच मदत करेन. कारण मुलांनी आतापासून आयुर्वेदिक वनस्पतीची बाग लावली, हे मी फक्त 3 ते 4 वर्षामध्ये उगवलेली बाग आहे. 3 ते 4 वर्ष झाले मला इथे, आणि 3 ते 4 वर्षामध्ये हे पूर्ण सगळे मेडिसिनल प्लांट्स इथे मी लावलेले आहे. आणि ही सगळी जे प्लांट्स आहेत छोटी आहेत. माझं जे गावचं जे शेतातलं जे गार्डन्स आहे त्यामध्ये सगळी जी मोठी प्लांट झाडे मोठी होतात, वृक्ष होतात, ते सगळ्यात दुर्मिळ वनस्पती मी ते माझ्या शेतात लावण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आणि थँक्यू सर. नक्कीच पुणे भागामध्ये, कोल्हापूर भागामध्ये, सॉरी पुणे सोलापूर या भागामध्ये, त्यासोबतच सांगलीमध्ये आपण मॉडेल हर्बल गार्डन उभारणार आहोत. त्यासोबतच भंडारामध्येही आपण मॉडेल गार्डन उभारणार आहोत. सर झाडाचं एक सेकंड. हा, जुईली विचार. अन्वी तुझं क्वेश्चन झालं? हा, जुईली विचारू शकता. सर तुम्ही भाज्या रोज खातात? होय, रोज तर नाही, पण सीझन मध्ये प्रत्येक भाजी खातोय मी. जसं मी आता खाऊन दाखवलं तुला, सगळ्या भाज्या मी ह्या पावसाळी सीझन मध्ये जेवढ्या भाज्या मिळतात तेवढ्या भाज्या मला सगळ्यात, कारण माझं पूर्ण बालपणच पूर्ण त्या रानभाज्या खाण्यात गेलं. माझं जे गाव आहे मुडगाव, हे मुडगाव हे खूप खेडं आहे, आदिवासीयुक्त गाव आहे.
आणि तिथे सगळ्या ह्या रानभाज्याच खायला जातात. आपल्याकडे तुम्हाला जसं तुम्हाला वांगे, भेंडी, बटाटे हे ज्या भाज्या मिळतात त्या माझ्या गावाला मिळतच नाही. माझ्या गावाला फक्त रानभाज्याच मिळतात. कारण बालपण रानभाज्यामध्ये खाण्यात गेलं. त्यामुळे अजूनही मला बालपणाची चव आहे. जरी मी आता शहरात असलोय, पण माझं जे बालपण खेळात गेलं आणि ते सगळे रानभाज्या मी बालपणापासून खाल्लेलं आहे. त्यामुळे मला ते रानभाज्याची अजूनही आवड आहे. तर हे सगळं गार्डन तयार करण्याचा मेन माझा मोटो तेच आहे, की माझं जे बालपण होतं ते बालपण आता हिरावलं नाही गेलं पाहिजे. म्हणून मी हे गार्डन तयार केलं. थँक्यू सर. सर, हाताला मुंग्या येत असतील तर कुठल्या भाजीच्या सेवनानं गुणकारी होऊ शकते का? किंवा केस विकारांसाठी कुठली भाजी गुणकारी आहे का सर? सर, आवाज ब्रेक होतोय. रक्त पुरवठा तुम्ही टाकड्याची भाजी नक्कीच खा. टाकडा जो असतोय हा रक्त शुद्धीकरणही करतोय आणि तुमचं संधिवात असेल किंवा कुठे ब्रेकिंग असेल, ब्लॉकेज असतील, छोटे मायनरी ब्लॉकेज जे असतात आपल्या कॅपिलरीज मध्ये, त्याच्यामुळे सुद्धा मुंग्या येतात. तर हे टाकड्याची भाजी 2-3दा नक्कीच खायला पाहिजे या सीझन मध्ये. टाकडा आहे, आघाडा आहे, गुडवेल आहे, याच्या भाज्या खाल्ल्या तर तुम्हाला हे प्रकार बरेचसे कमी व्हायला लागतील. कारण हे सगळे कसं करतात, आपल्या रक्तवाहिन्यामधलं रक्त शुद्धीकरणाचं काम करतात. स्पेशली गुडवेलच्या पानाची भाजी, टाकड्याच्या पानाची भाजी हे बरे करतात. आणि मी बघायला सांगलो, केना जो आहे, ही जी भाज्या आहेत ही भाज्या नक्कीच खायला पाहिजे. आता माझ्याकडे भाजी नाहीये. मी पुन्हा जे बऱ्याचशा भाज्या मला सांगायच्या होत्या पण वेळ कमी आहे. नेक्स्ट सेशन मध्ये किंवा असं पर्सनली तुम्हाला विविध प्रकारच्या पुन्हा भाज्या, जसं कुडा आहे, त्यानंतर हरदफळी आहे, असे पुन्हा जी जंगली भाज्या आहे जी तुम्ही कधी नावं ऐकले नसाल त्या भाज्यांबद्दल माहिती देता यावी. कारण ती प्लांट्स माझ्याकडे काही आहे, प्लांट्स पण ती छोटे आहेत. तर त्यामुळे त्याची माहिती मी डिटेल्स देऊ शकत नाही, दाखवू शकत नाही. माहिती देऊ शकतोय मी, पण तुम्हाला प्लांट दाखवून त्याचे सगळे दाखवलं तुम्हाला चांगलं समजेल. तर मी जेव्हा गावाकडे जाईन तेव्हा गावाकडे माझं जे काही जे मी तयार केलं 2 एकर म्हणजे प्लांटेशन तयार केलेलं आहे ते मी दाखवीन तुम्हाला. त्यात तुम्हाला सगळे जंगलातील मॅक्झिमम वनस्पतीचे एक एक झाड माझ्या शेतामध्ये, प्रत्येक एक झाड प्रत्येक वनस्पतीचं मिळेल. असं मी एक प्लांटेशन करतो आहे. आणि तिथे गेल्यानंतर मी एक व्हिडिओ कॉलिंग आपल्या ग्रुपवर टाकेन आणि तिथले 20 प्रकारचे मी जे जवळपास 400-500 प्रकारच्या स्पेसिस, मोठ्या झाडांच्या, मोठ्या वृक्षांच्या 20 बाय 20 वर लावणाऱ्या अशा प्लांट्स मी तिथे लावण्याचा प्रयत्न करतो आहे. जिथे कुठे वेगळ्या प्रकारचा प्लांट दिसतो मला, त्याचे उपयोग माहिती असेल, तो प्लांट मी कुठूनही आणतोय आणि तिथे लावतोय. हा एक माझा छंद आहे, एक व्यासंग आहे. सर, तुम्ही जे त्याच्यामुळे काही मी ते फोटो करत शेअर असतो. केले होते सर, सॉरी सर इंटरप्ट हो. करतोय थोडस. तुम्ही जे काही फोटो शेअर केले होते तर ते आपण आपलं सेशन झाल्यानंतर पार्टिसिपेंटला शेअर करणारच आहोत. पार्टिसिपेंटला हो. टाकळा किंवा आणि करटोली या 2 भाज्यांचे फोटोग्राफ्स आपण सेशन झाल्यावरती एक पीडीएफ बनवलेला आहे, ते पीडीएफ शेअर हा करेल. टाकडा ह्या टाकड्याची शेंग पण लागली आहे बघा, चवळीच्या शेंगासारखी शेंग लागली आहे टाकडा. त्यालाच आपण आमच्याकडे त्याला टाकडा म्हणतात किंवा तरोटा सुद्धा म्हणतात. हा तरोट्याच्या बिया सगळ्यात चांगली कॉफी बनते. तरोट्याच्या बिया जमा केल्या, त्याला भाजलं आणि भाजून त्याला समजा पावडर करून ठेवलं आणि 1 चमच तो पावडर आणि थोडंसं गूळ टाकून ही जी कॉफी बनवली, ही कॉफी सगळ्यात पौष्टिक आहे, आरोग्यवर्धक आहे आणि खूप चांगली फ्लेवर आणि खूप चांगली चव येते. तर समजा तुमच्याकडे तरोटा भेटत असेल तर याच्या बिया जमा करून ठेवा खूप साऱ्या. त्याला थोडंसं तव्यावर भाजा, त्याला बारीक करा आणि तो पावडर करून ठेवा. खूप चांगली कॉफी, भारतीय महाराष्ट्रीयन कॉफी बनवून आपण विदेशामध्ये आपण देऊ शकू येणाऱ्या जनरेशन मध्ये. नक्की सर, थँक्यू. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे हादगा आणि शेवगा, ओके, शेवगा तर जनरली अवेलेबल आहे, पण हादगा आपण शेवगा दाखवतो. येस सर. हा शेवग्याचा प्लांट आहे वर. हा बोला सर. शेवगा सोबतच पश्चिम महाराष्ट्रामध्ये हादगा फार मोठ्या प्रमाणावरती आढळते. हो तर हो. अगेन आपण इकडचे जे काही पार्टिसिपंट असतील तर ते हादग्याचेही प्लांटेशन करू शकतात. हादगा रानभाजी या प्रकारामध्येच येते. माझे बाकीच्या पार्टिसिपेंटला विनंती राहील की त्यांचे जर काही क्वेश्चन्स असतील तर ते क्वेश्चन्स ते विचारू शकतात. सुशील सर क्वेश्चन विचारू शकता सर, अनम्यूट करू शकता सर तुम्ही. ऍक्च्युली आता मी थोडा बाहेर होतो, तर लकीली दाखवतो मी ते सरांनी आता आघाडाबद्दल सांगितलं ना,
तर माझ्या मते सर पण असेल माहित म्हणजे सरांनी जसं सांगितलं तसं. आवाज येतोय माझा सर्वांना? हा सर सर येत आहे परफेक्ट सर. हो ओके. सर. तर इथे खूप सारे आघाडीची झाड आहेत. मी आता म्हणजे एका बाहेर होतो जरा. हो होय आढळा. म्हणजे सर जसे बोलले होते तसे ते कुठेही उगवतात आणि लकीली ती इथं सापडली मला. आघाडीची खूप सारी झाड आहेत. आवाज परफेक्ट मला. परफेक्ट सर. सुशील सर थँक्यू सर. नरेश सर चिगळच्या भाजीविषयी सांगू शकाल सर? चिगळाची भाजी. चिघड. Yes. हॅलो. हा चिघड हा की सर चिगळ चिगळ. इकडच्या पश्चिम महाराष्ट्र भागामध्ये ती भाजी आढळते सर. तुम्हाला काही कल्पना आहे सर त्याविषयीचं? चिघड चिऊर चिऊर म्हणतात सर त्याला. ओके 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 सर. चिऊरची भाजी असं म्हणतात. येस आहे सर ती भाजी. तुमच्या पश्चिम महाराष्ट्राची नावे आणि आमची विदर्भाची नावे ओके आदिवासी समाज आणि ते आदिवासी नावं असतात. तर त्यामुळे आमची जी नावं आहेत ते अगदी तुम्हाला वेगळी वाटेल. ओके. ती भाजी आहे सर. की गोफनवेलचं नाव सांगितलं त्याला उंदीरकानी असं म्हणतात. ओके तर ओके ओके. ते नावे आता हा हा सर आम्ही सर विचारतात घेटुळी किंवा पुनर्नवाचे काय फायदे आहेत का? घेटुळी भाजी. पुनर्नवा मी बोललो. सर हा बघा पुनर्नवा. हा पुनर्नवा आहे. याला आमच्या आदिवासी लोक याला खापरकुटी असं म्हणतात. सर त्याचे फायदे सांगाल सर? फायदे. खापरकुटीचे फायदे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोह असतं. त्यामुळे हे जसं पालकमध्ये लोहाचं प्रमाण असतंय, पालकच्या 5 पट याच्यामध्ये लोहाचं प्रमाण असतंय. जाडं पान असते पालक सारखं जाडं पान असतंय. लोहाचं प्रमाण जास्त असतंय. कॅल्शियम असतं याच्यामध्ये. एवढं असून ही पचनास हलकी असते. तुमचे जेवढे डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स असतात, पोटाचे जे विकार आहेत, हे पोटाचे विकार बरं करणारं ही खापरकुटी किंवा पुनर्नवा आहे. लिव्हरचे प्रॉब्लेम्स, मूत्रविकार, त्याच्यानंतर पचनास अगदी हलकी, विविध प्रकारचे खनिजी युक्त अशी ही खापरकुटी किंवा पुनर्नवा भाजी आहे. थँक्यू सर. थँक्यू सर हा हा सर हा बोल बोल ऐकतात आहेत सर बोला. ही कोणती रानभाजी आहे? कोणती ग? जस्ट सर एक सेकंड सर द्या. एक सेकंड Actually- सर एक सेकंड द्या. हा सर मी स्पॉटलाइट देतो. एक सेकंड. हा सर दिसते सर? नाही नाही. सर दिसते सर तुम्हाला? केनासारखा वाटतोय. केना वाटतोय. केना केना एक सेकंड सर. हा केना वाटतो. केनासारखा वाटतो. केना. ओके 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 सर. केना रानात उगवलेली आहे, सर. केना सारखं वाटत आहे ते बोलतात आहेत सर. ओके. पार्टिसिपेंटने त्याचा फोटो काढून ग्रुप वरती शेअर करून द्या, म्हणजे सर अधिक चांगल्या पद्धतीने त्याचा आन्सर देऊ शकतील. येस सर एक विचारायचं होतं. हा बोला बोला. येस ऍक्च्युली आपण जे गुळू म्हणतो, आपण मोठा गुळू आणि जो छोटा गुळू आहे, तर हा जो गुळू आहे त्याचा उपयोग काय होतो? म्हणजे ऍक्च्युली बरेच जण म्हणतात की जर म्हणजे जर पोटाचे विकार किंवा मग आपण जर स्टोनचा प्रॉब्लेम आहे तर त्याच्यामुळे ह्याच्यामुळे कमी होतो असं काही म्हणतात, किंवा कॅल्शियम सुद्धा वाढतात. ते खरं आहे की काय वगैरे? गुळू. तुम्ही हातात जे दाखवताय अर्चना अनिता मॅम ते आहे का? हा येस ऑफकोर्स. येस सर. सर पाहू शकताय सर तुम्ही? गुडवेल आहे का? नाही गुडवेल नाहीये सर. नाही गुळवेल नाही ऍक्च्युली सर. चिगळ आहे बहुतेक. चिगळची भाजी. चिगळाची भाजी आहे. चिगळची भाजी राईट. हा 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 थोडे सर तुमच्याकडे बरोबर आहे. चिवळीची भाजी बोलतात सर? चिगळची भाजी सर. चिगळची. त्याचे हा, हा, उपयोग हा. विचारायचे होते. लहान गोड आहे. गोड दोन प्रकारचे असते. लहान गोड असते आणि हो, मोठी right, गोड right, असते. हा दोन गोड असते. ही छोटी गोड आहे. एक मोठी गोड असते, त्याची पाने Yes. मोठी असतात. हा जेवढी काही घोडयुक्त भाजी आहे, घोड ही पालक वर्गातील भाजी आहे. कारण त्याची ती तुम्ही पाणी पहा, पाणी तुम्हाला तशी जाडसर Yes. दिसतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चमक दिसते. ती चमक असते ती आयर्नची असते, लोहाची चमक Yes. असते. लोहयुक्त ती भाजी आहे.
लोहाचं प्रमाण म्हणजे रक्ताचं प्रमाण वाढवणारी गोडची भाजी आहे. ज्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं ती भाजी आपल्या रक्ताशी निगडीत असते. रक्ताशी निगडीत असते. आपल्या ॲनेमिक जे लोक असतात, ज्यांना रक्ताचं प्रमाण कमी असते, त्यांनी घोड, पालक, त्यानंतर पुनर्रवा, तरोटा ह्या भाज्या नक्कीच खायला पाहिजे. येस सर. आणि त्याच्यामध्ये लोहा आणि कॅल्शियम मोठ्या येस प्रमाणामध्ये सर. असते. स्टोन साठी ही जी भाजी आहे ऍक्च्युली हे जे आहे असं म्हणतात की हे आमुषापोटी खाल्लं तर स्टोन बरचसा कमी होतो. हे सत्य आहे हो का? हो, नक्कीच नक्कीच. ऍक्च्युली ह्याला काय नाव आहे बरेच स्पेसिफिक? भाजी ज्यांना किडनी स्टोन आहे त्यांनी पालक खाऊ नये. ओके, पालक. ओके. नाही ऍक्च्युली मी आता सांगतो. येस सर, हे पांढरं फूल एक असं एक आहे. एक सेकंड एक सेकंड अनिता मॅम, एकच सेकंड. सर मी हॅलो. एक सेकंड सर. हा, आणि सर दिसतंय सर, तुम्हाला स्क्रीन दिसते सर, अनिता मॅमनी ते भाजी दाखवत आहेत. अच्छा, ही कपाडफोडीची भाजी आहे. आपले ह्याला काय म्हणतात, कंबरमोडीची भाजी आहे. कंबरमोडी. दगडी पाला म्हणतात. हा पाला येस, हा कंबरमोडी पण म्हणतात. तर ह्यानी पाला म्हणतात. आहे माझ्याकडे प्लॅन. स्टोन हे बहुतेक ह्यानी हे होतो, राईट? हा, याला दगडी पाला का म्हणतात? हा दगडी पाला आहे. माझे वडील सांगायचे की त्या झाडाकडे तुम्ही छोटे असाल, तुम्हाला आयुर्वेदाचं कुठलंही नॉलेज नसेल, त्या झाडाकडे प्रेम पहा, एक देवासारखं पहा. तो सांगते मी कशावर चालतोय. त्याला दगडी पाला का बरं म्हणतात? कारण हा तुम्ही दगडावर चिंगी ठेवून दिली तर त्या दगडाला क्रॅक करतो, फोडतो आणि त्यापासून झाड तयार होतं. बरीचशी डोंगराळ भागामध्ये ही झाडे दिसतात. येस. जिथून सर नेटवर्क लॉस झाला बहुतेक, आवाज येत नाहीये सर. सर आवाज येत नाहीये.